आता बऱ्याच वेळा काय होतं, की सिनेमा म्हणला की नायक, नायिका, खलनायक असे वेगवेगळे असतात. पण आता कधी काय होतं, की तुम्हाला वेगवेगळ्या सपोर्टिंगच्या एक चांगला ॲक्टर नाही का, भरभक्कम तो कॅरेक्टर असतो, की तो त्याशिवाय सिनेमा पूर्ण होत नाही. मग अशा वेळेस तुम्ही ती बाजू कशी सांभाळता त्या कॅरेक्टरची, त्या नाही का त्या गोष्टीची ते किंवा बऱ्याचदा हां. लोकांना असं वाटतं, हं. की म्हणजे मला जर डायलॉगच नाही, हं, हं, हं. तर मग मी काहीच काम केलं नाही. हां, हां. पण तुमचं त्या कथेतलं अस्तित्व बरोबर. हे सुद्धा खूप काही सांगून जात हां, म्हणजे असतं. चेहरा किंवा म्हणजे तुमच्या नजरेवरच बऱ्याच वेळा बरेच सीन असतात, की की यार की लोकं विचार करतात, की हा माणूस नक्की काय करतोय? वेगळं काहीतरी आहे. हां, मग तो हं. अभिनयाचा भाग आहेच ना. अभिनयाचा भाग तुम्हाला आहे. की हां. डोळ्यातनं पण बोलता आलं पाहिजे, बरोबर आहे, बरोबर. असं म्हणून. पण असे कुठले सिनेमे की आता हिंदीमध्ये जेवढं काम केलं, मग कुठला एखादा असा क्षण आहे किंवा की यार इथं मला वेगळं काहीतरी शिकायला मिळालं, की एक समाधान मिळालं, असं कुठलं? हे समाधान तर मला प्रत्येक रोलमधनंच मिळालं. पण वेगवेगळ्या दिग्दर्शकाकडनं वेगवेगळा अनुभव मिळतो. म्हणजे मी आजी नावाचा सिनेमा केला होता, देवाशिष मखीजा. मग परत त्याचीच भोसले नावाची फिल्म केली होती. अच्छा. तर तो व्हायलन्स खूप वेगळ्या पद्धतीने खेळतो. हं, हं, हं. त्याच्या स्क्रिप्टमध्येच तसं असतं. बरं. तर त्याच्यामध्ये मला एका नटाला चपलेने म्हणजे माझा जो मुलगा झाला होता, त्याला चपलेने जोड्याने मारतो आहे. हं, 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 हं. तर तर तो म्हणतो 1-2 खरे पण लागले त्याला. बरोबर. ते हां. खरे पाहिजे होते त्याला. म्हटलं, "अरे तो मरेल." जोड्याने मारलं. खरं कोल्हापुरी जोडा लागतो ना तो. बरोबर आहे. हां. तर पण त्याला तो व्हायलन्स तो पाहिजे. आवडणारा तो दिग्दर्शक आहे. पण त्याचे वेगवेगळे अर्थ काढू पाहतो, शोधू पाहतो. भोसलेमध्ये त्यांनी वेगळ्या पद्धतीने हे केलं. परत अनुराग कश्यप हा कश्यप. वेगळ्या पद्धतीने चित्रपटाकडे बघतो. तर किंवा सुरेश त्रिवेणी ते जाहिरात क्षेत्रातले आहेत, हो, पण हो. ते प्रत्येक सीनमधनं त्यांचे क्षण तयार करतात. बरोबर आहे. आणि त्यांचं खूपच छान नॅरेशन म्हणजे असं खूपच प्रत्येक दिग्दर्शकाकडनं खूप काही घ्यावंसं आणि हे आहे. कारण पुन्हा तुम्ही हे चित्रपट हे माध्यम आहे, हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. बरोबर आहे. हां. त्याच्यासाठी तुम्ही जमला आहात. तुमच्यासाठी ते नाही जमले. हो, हो. तर त्याचा आपण पार्ट आहोत आणि तुमची काय म्हणतात त्याला तुमच्या त्या कथेतलं स्थान आणि त्या योगदान त्याचं. पद्धतीने तुम्ही ट्रीट केलं, तर ते पुरेसं असतं. बरोबर, बरोबर. त्या पद्धतीने करत आलोय मी. त्यानंतर आता पुण्याच्या सांस्कृतिक वातावरणात म्हणजे तुमच्यातली जडणघडण असेल किंवा हे तुम्ही पुण्यात राहता आणि पुण्याचा वारसा, पण त्यातून मिळणाऱ्या भूमिका, त्या तुम्ही कसं घडत गेला त्यातून? ती सुरुवात आम्ही नाटक वेडे किंवा नाटकातनं आम्ही जोडले गेलो सगळे मित्र आणि त्या म्हणजे आता जसं काही शॉर्ट फिल्म महोत्सव किंवा असे महोत्सव होतात, तसे त्या काळी काळी म्हणजे नाटक साधारण महोत्सव. 90s आणि 80s त्या ह्याच्यामध्ये अ, एकांकिका महोत्सव व्हायचे. मग अच्छा. त्यामुळे कोणी एकांकिका बसवत असेल, तर मी त्याचा पार्ट असायचो बरोबर. किंवा म्हणजे एक छोटा का रोल असेना, मग पासून तर ते मोठे रोल करेपर्यंत. पण मुळात नाटकातनं जोडलं गेलेलो आणि त्याच्यातनंच बऱ्याचशा गोष्टी तयार झाल्या. मग नंतर मग गिरीश भेटला, गिरीश कुलकर्णी, मग उमेश भेटला आणि मग हं. त्यांनी एक आमची नवीन टीम तयार झाली आणि नाटकंच करत होतो आम्ही. म्हणजे त्यावेळेस बरोबर. आमचे दिग्दर्शक म्हणजे गिरीश कुलकर्णी होते. हो, हो. उमेश कुलकर्णी ॲज अभिनेता म्हणून आमच्या नाटकांमध्ये असायचे बरं. आणि मग तिथनं तो एक नाटकाचा प्रवास सुरू झाला आणि मग पुढे तो चित्रपटाकडे गेला उमेशमुळे. पण बऱ्याच वेळा असं असतं, की उमेश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी समीकरण त्यात म्हणजे श्रीकांत यादव असणारच. म्हणजे की त्याच्यामध्ये बरेच भूमिका वेगवेगळ्या तुमचा आता देऊळमधला कॅरेक्टर असेल किंवा मसाला असेल. मग ह्या वेगवेगळ्या भूमिका कशा काय मिळाल्या का तुम्ही कसे सादर केले? त्यांचं ट्युनिंग नक्की कसं म्हणजे नाही जमलं तिथे? त्याचं कारण पुढे हेच आहे ना, की हां. 1993 पासून आम्ही एकत्र आहोत. बरोबर. तर त्यामुळे खूप रात्री आम्ही नाटकांवरती चर्चा, खूप हं. रात्री एकत्र घालवलेल्या आहेत. हं, हं, हं. खूप प्रोजेक्ट एकत्र करण्यासाठी आम्ही हं. खूप वेळ दिलेला आहे. तर त्यामुळे ते मित्र म्हणून ते एक देवाण-घेवाण ते झालंच होतं आणि एकमेकांच्या घरी आम्ही उत्तम माहिती असल्यामुळे हां. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा गोष्टी सिमिलर होत्या. म्हणजे त्यावेळेस मी नोकरी करत होतो. अ, तेव्हा गिरीशही नोकरी करत होता हं, हं. आणि दोघांचा कॉमन धागा हा होता की नाटक बरोबर. हां. आणि त्याच्यातनं आम्ही जोडले गेलोय आणि अजूनही ती मैत्री जोरात चालू आहे.